आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस बस मोहन बस. काय झालं रे मोहन, हे काय झालं? साहेब रडू नका साहेब, होईल सगळं ठीक. मोहन कसं ठीक होईल रे सगळं? फक्त 17 वर्षांचा आहे रे तो. त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होताना दिसतंय रे मला डोळ्यासमोर. साहेब तरी मी त्याला सांगत होतो, पण त्याने हट्टच केला साहेब. देवावरच भरोसा ठेवा साहेब, होईल सगळं नीट. तोच देव. नाही, तो नाही, तू तू माझ्यासाठी देवासारखा धावून आलायस साहेब. मोहन. मी जर एक सांगितलं तर करशील? सांगा ना साहेब, काही करेन. मोहन, मला आठवतंय तू मागे मला म्हणाला होतास तुझ्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं. होय होय मोहन, तिच्या बाहेरच्या शिक्षणाचाच नाही, फक्त तिच्या अख्ख्या कुटुंबाचा आयुष्यभराचा खर्च मी करायला तयार आहे. फक्त माझ्यासाठी फक्त एक कर. साहेब सांगा ना, मी काही करायला तयार आहे. मोहन, सगळं ठीक होईल साहेब, काही काळजी करू नका. मोहन देवासारखा धावून आलास रे. साहेब ऐका ना, इकडे एक ऍक्सिडेंटची केस आली, त्याविषयी आम्हाला बोलायचं होतं. आणि हो, कुठल्या केस बद्दल बोलायचंय? या इकडे, या या या. बोला, कसली चौकशी करायची? बसा. एक ऍक्सिडेंटची केस आहे. सुजित मुजुमदार म्हणून एक माणूस आहे, त्याच्या अगेन्स्ट ऍक्सिडेंटची केस आली, त्याविषयी माहिती हवी होती थोडी. हो का? अशी केस आली आमच्याकडे? मला आठवत नाही. आणि जरी आली तरी तुमचा इंटरेस्ट त्याच्यात कशाला? नाही, त्या गुन्हेगाराला शिक्षा होते की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचं. ही जबाबदारी ना आमची आहे, तुम्हाला कसली काळजी? तुमची जबाबदारी तुम्ही नीट पार पाडताय की नाही हे बघायचंय मला. अच्छा, मग तुम्ही एवढी काळजी का करताय? कोण आहात तुम्ही? कायद्याचं पालन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे जाणून घ्यायचा अधिकार आहे. आणि तुम्ही जशी त्या नागरिकांची सेवा करताना तशीच सेवा करणारी मी सुद्धा एक सेवक आहे. कलेक्टर सुंदरी मोहिते. मॅडम, मॅडम बसा ना, प्लीज सर, बसा बसा. मॅडम पाणी. त्याची गरज तुम्हाला, तुम्ही घ्या. मला मान्य आहे हा एरिया माझ्या अंडर येत नाही, पण काम व्यवस्थित चालू आहे की नाही हे बघणं माझं कर्तव्य आहे. मला सांगा, सुजित मुजुमदार यांची केस आली ना तुमच्याकडे, आणि त्याच्या हातून एका माणसाचा जीव गेलाय, त्याने ऍक्सिडेंट केलाय. त्याचं पुढे काय झालं? अच्छा, ती केस होय. अरे वा, आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला ती केस आठवत नव्हती आणि आता ह्या कलेक्टर हे कळल्या कळल्या आठवली का केस? काय ना मॅडम, आम्ही गुन्हेगाराला त्याच्या नावाने ओळखतो, पण सुजित मुजुमदार हा काय गुन्हेगार नाहीये, म्हणून ते लक्षात नाही आलं. म्हणजे सुजित मुजुमदार गुन्हेगार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही ना पण तोच गाडी चालवत होता ना. मॅडम, ड्रायव्हर गाडी चालवत होता, त्याची अचानक झोप लागली, डोळा लागला त्याचा, आणि हा अपघात झाला. एक मिनिट, सुजित मुजुमदारचा ह्याच्याशी काही संबंध नाही याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? काय बोलताय? हे बघा ना, हे घ्या ना. अहो, त्यांची सिग्नेचर आहे खाली, बघा. साहेब, साहेब अहो, माझे वडील कुठे आहेत? मला त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायचंय. अहो, आम्ही अडाणी आहोत का? नियमाला धरून चालतो आम्ही. अहो, असं काय करताय तुम्ही? अहो, त्यांनी काहीच केलेलं नाहीये.
तुम्ही असं त्यांना अडकवून नाही ठेवू शकत. अच्छा, हे बघा त्यांचं कन्फेशन आहे, सही आहे त्यांची इकडे. हे कन्फेशन साफ खोटं आहे. हो, काही बोलू नका, तिकडे सही आहे त्यांची बघा. म्हणूनच तर म्हणतेय, हे कन्फेशन साफ खोटं आहे. कारण त्यांना सहीच करता येत नाही. ते शिकलेले नाहीयेत. ते सगळीकडे अंगठा लावतात आणि ह्यावर दिसतोय कुठे अंगठा लावलेला? बोला ना, बोला आता, बोला आता, कुठे गेले तुमचे नियम? मी सांगते नाही, सही नाही हो त्यांची, त्यांना नाही सही करतायत. अहो साहेब, तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. अहो त्यांना अडकवतंय ह्याच्यामध्ये. काय ऑफिसर, काय बोलते मुलगी? हो नाही मॅडम, ही खोटं बोलते, ही त्यांचीच सही आहे. अहो नाही हो मॅडम, अहो खरंच त्यांना सहीच नाही करतायत. अहो ते शिकलेलेच नाहीयेत. हे सगळे लोक अडकवतायत त्यांना. मी प्लीज मॅडम, मला काहीतरी मदत करा ना मॅडम, प्लीज. बस बस झालं. खोटं बोलणं बंद कर. आणि ते ऑफिसर असं का करतील? रेकॉर्डवरती कन्फेशनवरती सही आहे, मग काय करणार? बस. मला मान्य आहे तिला वाईट वाटतंय. अरे ऑफिसर खोटं का बोलतील? तुला वाईट वाटतं ते मला कळतंय, पण नियमांचं पालन तर करायला पाहिजे ना. तुम्ही सगळेच्या सगळे विकले गेला आहात. पण तुम्ही लक्षात ठेवा, मी सुद्धा माझ्या वडिलांना नक्की सोडवेन. रिलॅक्स. थँक्यू मॅडम. बरं ऑफिसर, सुजित मुजुमदार आता कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे का? मॅडम 17 वर्षाचा मुलगा आहे तो. अपघातामुळे धक्का बसलाय त्याला, त्याच्यामुळे त्याचे भाऊ त्याला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले. ओ ओके, ठीक आहे, थँक्यू. हा वेलकम. सुंदरी, हे मला अजिबात पटलं नाही बरं. हे क्लिअरली कळत होतं की तो देसाई आणि मुजुमदार त्या ड्रायव्हरला फसवत आहे. बरं, त्याच्या मुलीनेही ऍक्सेप्ट केलं ना की तिच्या वडिलांना साईन करता येतच नाही. मग कन्फेशन फॉर्मवर त्यांची साईन येणार कशी? बघ सुंदरी, हे जे काही केलं ना फार चुकीचं केलं. आतमध्ये ती मुलगी तुझ्यावरती आशा लावून होती, तू निराश केलंयस तिला. सगळं उघड उघड आहे, पण तरी मला कळत नाही सुंदरी, आतमध्ये तू त्या मुलीची साथ का नाही दिलीस, तिला का निराश केलं? बघ, आय एम शुअर जर दुनियेला दिसतंय तर तुलाही कळत असणार, पण तुझ्या डोक्यात काय चालू मला नीट सांग.